तर नांदेड ग्रामीण पोलिसांची वाळू माफियावरती फिल्मी स्टाईल कारवाई पाहायला मिळालेली आहे। या कारवाईमध्ये 21,75,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। पाहूयात। नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या टोळीवर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 21,75,000चा मुद्देमाल जप्त केलाय। वाळू उपसा करणारे तराफे जाळून नष्ट करण्यात आले। विशेष म्हणजे ही कारवाई करताना पोलिसांनी थेट गोदावरी नदीच्या पाण्यात उड्या मारत अवैध वाळू उपशावर आळा घातलाय। यावेळी उत्तर प्रदेशातून आलेले मजूर अवैध वाळू उपशासाठी काम करत असल्याचं उघडकीस आलंय। या प्रकरणी पोलिसांनी 8 आरोपींविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास सुरू आहे।